जय श्रीकृष्ण टू फॅमिली. कशा तुम्ही बऱ्यात ना? मी पण बरीच आहे. आमच्याकडे आले आज पाहुणे. पाहुणे म्हणजे पाहुणे नाही, म्हणजे आमचे देर, आमचे पाहुणे तर घरातलेच आहेत ना, ते सख्खे देर. ते पाहुणे थोडी म्हणतात काय. पण आता ते मुंबईला असतात. मुंबईहून आले तर मला बोलले, वहिनी मला आहे ना मटण खायचं, मटण करा. म्हणलं हे बघा, मी मटण करणार नाही, आणि डाळ भात भाजी चपात्या करणार आहे. म्हणलं बाबा या, म्हणलं जेव्हा लहान आहेत माझ्यापेक्षा, माझं लग्न झालं तेव्हा लहान होते, तर हक्कानं बोलू शकतो मी त्यांना की बाबा मी नाही करू शकत. दुसरं कोणी असतं तर नाही बोलल्या गेलं असतं ना, पण लहान देर आहेत म्हणल्यावर बोलू शकतो आपण त्यांना. म्हणलं मी काही खात नाही म्हणलं. ते तर आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत, तिकडे गेले होते ते जेवायला सकाळी. म्हणलं तुम्ही सकाळी खाल्लं ना मटण, मग आता राहू द्या म्हणलं, आता कशाला, आता आपण डाळ भात भाजी खा म्हणलं. मग मी मस्त डाळ केली, तुरीचं वरण, तुरीचं वरण मस्तपैकी, कढीपत्ता टाकला, लसूण टाकला, जिरं राई टाकलं, त्याचा तडका देणार आहे मस्त आहे बघा, मस्त गावराने. तर असं तर 1 मिनिट, पकड कुठे गेली काय माहिती, आता पकड सुचतच नाही मला, पकड होती नाही ते मग अशी. हा हाय, सापडली. तसं मला व्हिडिओ बनवता पकड पण सुचत नाही मला. जरा वय झाला आता, 1 मिनिट थांबा. हे बघा लसूण किती मस्त झाला हा लसूण, कढीपत्ता, लसूण आणि हे काय जिरं राई, कढीपत्ता लसूण जिरं राई. आता थोडंसं टमाटर घालणार आहे, थोडंसं जास्त नाही, टमाटर जास्त नाही घालत, एकच टमाटर घालणार आहे त्याच्यात मी. मग डाळीला फोडणी दिली की मग हे काय भाजी, बटाट्याची भाजी करणार आहे. हे बघा बटाटे कापून ठेवले, बटाट्याची भाजी, डाळ भात भाजी आणि चपात्या, बस. बाकी नाही काही, बाकी काय खातच नाही तर कोण गोड बीड तर काही खातच नाहीत ते, कोणीच नाही खात गोड. हे नाहीत खात आमचे देर नाहीत खात, मुलगा नाही खात आमचा माझा. तर आता एक टमाटर टाकले, डाळ मस्त डाळ बनवते गावरानी मस्त. असं काय सांगत होते, रोज ज्वारीची भाकरी करत असते, पण आज काय ज्वारीची भाकरी करत नाही, कारण पाहुणे म्हणल्यावर. पाहुणे नाही हो, पाहुणे कशाचे, देरच आहेत ते, पाहुणे नाही आहे ते. तर असं मी पण मला पण जेव्हापासून ते काय म्हणते हे तब्येत खराब झाली होती ना, अटॅकचा प्रॉब्लेम होता, ते सर म्हणत भात खाल्ल्यानं तुम्हाला अटॅक यायचा समस्या आहे असे डॉक्टर बोलले. मग मी काही जास्त भात खात नाही, पण आज मला डाळ भात खायची इच्छा झाली. तडका दिला, लसूण जिऱ्याचा, टमाटर, कढीपत्ता हे सगळं टाकलं त्याच्यात. ते झालं की लगेच वरण झालं की भाजी टाकून देते, है ना. थोडंसं तर घटघट करते, जास्त पाणी नाही करत, जास्त पाणी चांगलं पण नाही आवडत. जास्त पाणी त्याच्याला आवडत नाही, जास्त पाणी मला पण नाही आवडत जास्त पाणी. जय कृष्ण गोविंद हरे मुरारी, जय नाथ गजरे. आम्ही पहिल्यांदा डाळ आहे ना कुकरमध्ये शिजवून घेतोय आम्ही, म्हणजे कुकरमध्ये बॉईल करून घेते आणि मग नंतर तडका देतो आम्ही त्या डाळीला. तुम्ही किती करता? तुम्ही काय करते? कोणी डायरेक्ट करते, आम्ही डायरेक्ट नाही करत, डायरेक्ट नाही आवडत आम्हाला.
आमची हे गेले त्यांना घेऊन दिराला. इकडे आमचे खूप नातेवाईक आहेत ना इकडे. चहा प्यायला गेले मला वाटतं. हो नाही, ते आमच्या बहिणीच्या म्हणजे माझ्या त्यांच्या मामाच्या त्यांच्या मामाच्या पोरीच्या पोराची तब्येत खराब. माझ्या नवऱ्याच्या मामाच्या पोराची तब्येत खराब आहे, तर ती बघायला गेले. असं तर म्हटलं या तुम्ही बघून. 8:30 वाजेपर्यंत. आता किती वाजले काय माहिती, 8 वाजले असतील. 8:30-9 वाजच्या दरम्यान म्हटलं तुम्हाला जेवण देते मी. आणि आता काय डाळीला तडका द्यायला गेलं की भाजीला तडका देते, भाजीला तडका द्यायला गेलं की भात टाकते, भात टाकायला लगेच हे काय म्हणतात त्याला ते, आता डाळीला तडका देते. आता डाळीला तडका दिला की भाजीला तडका देते, भाजीला तडका दिला काय काय टाकलंय तिथे, हळद टाकलंय, मीठ टाकले. कृष्ण गोविंद हरे मुरारी जय नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद झाल्यावर डाळ झाली तर तडका लावला. मसाला तयार डाळीचा. काय मसाला तयार म्हणजे मसाला तयार म्हणजे मसाला बिसाला नाही टाकला ते. लसूण जिरं राई कढीपत्ता आणि टमाटर बस, आणि हळद मीठ, बाकी काहीच नाही आहे. आता बघतो डाळीला झाली डाळ. एकच नंबर डाळ झाली. आता थोडीशी हळद कमी पडली मला वाटते, थोडी बस बस, कारण जास्त हळद खाणं चांगलं नाही आहे. जय कृष्ण गोविंद हरे मुरारी जय नाथ नारायण वासुदेवा. आता हातावरच मला दाखवा, तुम्हाला दाखवते डाळ आमची झालेली डाळ. घट केली, जास्त पाणी नाही बाबा, मग आम्ही नाही खात जास्त पाणी, आम्हाला नाही आवडत पाणी जास्त. चला जय श्रीकृष्ण. आता काय करतोय, भात, आता भाजी, आता भाजीला तडका देते. भाजीला तडका लागला लगेच भात, एका भात टाकते, कणिक पीठ मळते, चपात्या करते. 8:30 वाजताचा टायमिंग त्यांना जेवायचा दिला. 8:30 वाजता जेवण भेटलंच पाहिजे, जास्तीत जास्त 9 वाजतील, आहे की नाही. चला ठीक आहे. आता हे बघा, हे वय नाही आहे आता हे सगळं प्रकरण करायचं, आता घरातलं हे सगळं हँडल करायचं. पण आता काय आपली मजबुरी आहे, हेही दिवस निघून जातील. दिवस काही पण प्रत्येक दिवस टिकाऊ नसतात. कुठले सुख दुःख हे टिकाऊ नाही आहे. दुःख पण टिकाऊ नाही, सुख भी टिकाऊ नाही, काही नाही. हे आते जाते रहते. कृष्ण भगवंत काय म्हणतात, आते जाते रहते. हे सुख दुख लाभ हानि हे आती जाती रहती है. तो इसका कोई टेंशन लेने का नहीं है, आराम से भगवान का नाम लेने का और जय श्री राम करने का. चलो जय श्री राम.